नर्मदे हर. जय नर्मदे. सनत महाराज रात्री धरमपुरीच्या पाठीमागे एकलराव एकल एकल एकलरा. एकलरा. तो इस गांव में हमारे सुनील भाई जायसवाल, इनके यहाँ 2 बार आने की हमें मैंने यहाँ भिजवाया इनके घर पे. तो बहुत प्रेम करने वाले दोनों भी अपने पूरा कुटुंब हमको रात को भी यहाँ सब व्यवस्था करके दिया. अभी सुबह भी स्नान पूजा पाठ हम करके यहाँ से उनके घर से विदा हो रहे अभी माई की परिक्रमा में. तो माता जी उन पे बहुत बहुत सत करें और उनके जो बच्चे हैं वो भी अच्छे काम के लिए लगे, यही हम कामना करते हैं. नर्मदे हर. नर्मदे हर. अभी यहाँ से खलघाट 10 किलोमीटर 15 किलोमीटर और माहेश्वर 35 किलोमीटर है. ऐसा आज का दिनचर्या है. नर्मदे हर. जिंदगी भर. सर्वांना आजच्या गोड गोड शुभेच्छा. परिक्रमेतला आजचा 36वा दिवस आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. आता आपण आलो आहोत धरमपुरीच्या पाठीमागे थोडंसं पधारा या ठिकाणी. मध्य प्रदेश, धरमपुरी जिल्हा धार, अशा प्रकारचा हा आजच्या दिवसातली सुरुवात. आज परिक्रमेतला 36वा दिवस आणि आता थोड्याच वेळात आपल्याला सूर्यनारायण भगवंताचंही दर्शन होणार आहे. आज एकलवरा या आपण जसवालच्या घरी रात्री मुक्कामी होतो आणि तिथून आता आपण परिक्रमेला सुरुवात केलेली आहे. नर्मदे हर. आत्तापर्यंत 36 दिवसातले छानसे अनुभव परिक्रमेतले तुमच्याबरोबर मी शेअर केलेले आहेत आणि तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला, त्यामुळे माझाही उत्साह वाढत आहे. अशाच प्रकारे माईच्या भक्तीमध्ये हा उत्साह शेवटपर्यंत राहो हीच माईच्या चरणी प्रार्थना. आणि सर्व असणारे माईचे भक्त, आमच्यावरती प्रेम करणारे सर्व महात्मे, त्यांना पुन्हा पुन्हा धन्यवाद. नर्मदे हर. जिंदगी भर. नर्मदे हर. अरे छानसं सूर्य भगवंताचं दर्शन. नर्मदे हर. असाच नर्मदे हर. हा नर्मदा परिक्रमेतला आपला 36व्या दिवसातलं सूर्यदर्शन आहे. आणि हे सूर्यदर्शन सर्वांच्या जीवनामध्ये अशाच प्रकारे ज्ञान, भक्ती यांचेही किरण प्रत्येकाच्या जीवनात पसरावेत आणि सुखी समाधानी जीवनाचा एक किरण प्रत्येकाच्या जीवनात यावा ही सानप महाराज पुन्हा पुन्हा या ठिकाणी प्रार्थना करत आहेत. नर्मदे केले कर्म झाले त्याची भोगा आले. आपण जे जे काही कर्म करत आहोत तेच आपल्या वाट्याला येणार आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.
जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ओ राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण नर्मदे हार जिंदगी भर नर्मदे राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि नर्मदे हर. आता आपण परिक्रमेमध्ये चालत असताना आलेलो आहोत खलघाट या गावामध्ये. आणि खलघाट या चौकामधून आता सरळ पुढे जाणार आहोत. हा माईकडे रोड जात आहे नर्मदे. हा धामनोदला रोड जात आहे, कारण आपण आता धामनोदवरून बी माहेश्वरला जाऊ शकतो. परंतु आपल्याला एक साधारणतः 2-4 किलोमीटर वाटतील आणि आपल्याला इकडून माईच्या किनाऱ्याने जलकुटी मार्गे साधारणतः अंतर 20 किलोमीटर पडेल माहेश्वर. म्हणून आपण जलकुटीनेच जाणार आहोत नर्मदे. आता आपण काही क्षणामध्ये माईच्या किनारी घाटावरती पोहोचणार आहोत नर्मदे. इथे भोजन प्रसादी घेऊ, थोडी विश्रांती घेऊ आणि पुढील परिक्रमेला निघूया नर्मदे. नर्मदे. आज खलघाट माईच्या किनारी उत्तर तट चालत असताना धरमपुरीच्या पुढे एक 15 किलोमीटरवरती आपण पोहोचलेलो आहोत. आता या ठिकाणी भोजन घेऊन छोटीशी विश्रांती घेतली. छोटीशी म्हणजे चांगली 2 तास, कारण आज सर्दी झालेली होती, कफ झालता, म्हणून गोळ्या घेतल्या आणि गोळ्यामुळं खूपच झोप लागली. अशा प्रकारचा हा माईचा पूर्ण परिसर, हा खलघाट. समोर जो पूल दिसत आहे त्या पुलाच्या शेजारीच पलीकडल्या साईडने कृणाल महाराजांचा आश्रम आहे खलघाट. त्यामध्ये अशा प्रकारे बाबाजींनी छानसं या ठिकाणी
निसर्ग बी थोडंसं तयार केला नर्मदे जिंदगी जय हो. आणि समोर नर्मदा मातेचं मंदिर. जय हो. नर्मदा मैया की जय. जय जय नर्मदे. नर्मदे हर. आता चहा घेऊन या खलघाट गावातून माईच्या किनाऱ्यानेच जलकोटीच्या बाजूने आता प्रस्थान केलेलं आहे. 1:45 वाजलेत. होय आता कुठपर्यंत जाणं होतंय, कारण धामणोद मार्गे गेलं तर 5-7 किलोमीटर वाढते. म्हणून आता सरळ किनाऱ्यानेच गाव लागतात आणि रोडवे आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. मध्ये अरे हा आता खलघाटच्या पुढे चालत असताना या लसणगावच्या पाठीमागे जी नदी आहे त्या नदीतून आम्ही पाठीमागच्या वेळेस सरळ उतरून गेलो होतो. समोर आपणास दिसत आहे नदी, परंतु यावेळेस नर्मदा माईचा पाण्याचा फुगवटा वाढल्या कारणाने पुन्हा असं शेतातून त्या महादेव बाबा म्हणून या रोडकड जे मंदिराकडे हा रस्ता काढून दिलेला आहे. साधारण 1-1.25 किलोमीटरवरती आपल्याला यावं लागतंय आणि मग इकडे या असणाऱ्या नदीला पाणी कमी आहे. मग आपण त्या नदीतून जलकोटीला पोहोचू शकतो. अशा प्रकारचा अचानक पाण्याचा प्रवाह माईचा वाढत आहे. त्याच्यामुळं जे काही माईच्या किनारी जे रस्ते होते ते आता बरेचसे बंद झालेले आहेत आणि हायवेनेच जास्त करून परिक्रमा चालते. नाईलाज झाला त्याला. नर्मदे हर जिंदगी भर. आता एक आपल्याला अनुभव आहे माईच्या कृपेने, म्हणून ठीक आहे. तर एकटा परिक्रमा अशी अशा अचानक बदललेल्या मार्गाने चालायला अडचण येईल त्याला. नर्मदे हर जिंदगी भर. तलिया कि यहाँ से हम नीचे जा रहे हैं. नदी का नाम क्या है? कारम. कारम. ये कारम नदी है. नर्मदे हर. अभी माई का जल फुगवटा बढ़ रहा है, इसके कारण ये सब प्रॉब्लम आ रहे हैं. नर्मदे हर. ये कारम नदी. नर्मदे हर. और ये भोले बाबा का मंदिर है. जय हो. बहुत पुरातन मंदिर है शिवजी के. नर्मदे हर. हर हर महादेव. आता ही जी नदी आपल्याला पार करायची होती की आपण या अशा ठिकाणी येऊन पार केलेली आहे. मध्ये हा थोडासा खडक आहे आणि आता राहिलेला भाग या ठिकाणी आपण पार करूया आणि अशा पद्धतीत वरती जाऊया. नर्मदे हर. आता जलकोटी तीर्थ येईल.
नर्मदे हर नर्मदे. चला आलो इतक्या लांब 2 किलोमीटर, तर निसर्गाचा थोडा आनंद घेऊया. अरे हर जिंदगी. बघा, माईच्या परिक्रमेमध्ये ह्या सगळ्या अडचणी येत असतात, परंतु यांना न घाबरता माईच्या विश्वासावर आपण त्याला पार केलं पाहिजे. नर्मदे हर. आणि आता पाणी आले, काय करू. नर्मदे हर. चला, जय ओम जय ओम जय. आता ह्या धाराय पार करायचं आपल्याला. नर्मदे हर. आपण आलो आहोत आता दत्ताश्रम, जलकुटी, सहस्रधारा या ठिकाणी. आणि पुढे जाण्याचा विचार होता, परंतु थोडासा आज रस्ता वाकडा तिकडा झाल्यामुळे अचानक माईचं जल त्या फुगवटा असल्यामुळे थोडंसं लांबून यावं लागलं, म्हणून वेळ गेला. आणि मग थोडंसं थांबून घेतलं या ठिकाणी. जलकोटी आश्रम दत्त भगवंताचा महाराष्ट्रातील नारायण महाराज यांनी स्थापित केलेला खूप छान आश्रम आहे. नर्मदे हर. जय ओम जय ओम जय ओम जय ओम. श्रद्धा, भाव, विश्वास जीवनात सर्व काही मिळवून देत असतो. नर्मदे हर. आपल्याला आता दत्त भगवंताचं दर्शन या ठिकाणी घडवत आहे. नर्मदे हर. जय जय गुरुदेव दत्ता, अत्रे अनुसये सुता. तुझं नमो, तुझं नमो, तुझं नमो. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, निघालो घेऊन दत्ताची पालखी. आम्ही भाग्यवान आनंदे निधान, निघालो घेऊन दत्ताची पालखी. किती निरागस या ठिकाणी असं वाटतं की आत्ता आपल्या संग बोलतायत की काय दत्त भगवान. नर्मदे हर. दत्त भगवान की जय. जय ओम 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 जय. अशा प्रकारचा हा सुंदर परिसर दिगंबरा दिगंबरा श्री. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण जलकुटी सहस्रधारा या ठिकाणी रात्रीची भोजन प्रसादी चालू आहे. कृष्ण कृष्ण हरे हरे. आज परिक्रमेतला 36वा दिवस. थंडी वाढतच आहे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम राम
कृष्ण कृष्ण हरे हरे